नमस्कार. रेसिपीज आपण नेहमीच बनवतो. आज मी तुम्हाला माझ्या घरचं प्लांटेशन दाखवणार आहे. आज मी निरनिराळ्या प्रकारची रोपं लावलेली आहे. तर ते रोपं मी इथे कशा प्रकारे लावलेली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्या एका फ्रेंडने मला हे जास्वंदाचं रोप गिफ्ट केलेलं होतं, तर ते मी आता लावून घेणार आहे. त्यासाठी ही जी पॉलिथिनची बॅग असते ती आपण कात्रीच्या साहाय्याने अगोदर कट करून घ्यायची. आणि त्यासाठी मी बऱ्यापैकी मोठा असा पॉट घेतलेला आहे, जेणेकरून त्याची जी मुळं आहेत त्यांना स्प्रेड होण्यासाठी भरपूर अशी स्पेस मिळेल. आता त्यात आपल्याला ही पॉलिथिनची बॅग पूर्णतः रिमूव्ह करायची आणि त्यात आपल्याला हे रोपटं ठेवून घ्यायचं आहे. इथे मी ऑर्गॅनिक कंपोस्टही घेऊन आलेली आहे, तर ते कंपोस्ट आपण इथे कट करून थोडंसं आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या झाडांची वाढ खूप छान होते. आता यात एक लेअर आपल्याला कंपोस्टचा द्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा आपल्याला मातीचा लेअर देऊन हे जे रोपटं आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी काही गुलाबाचीही रोपटी आणलेली आहे, तेही मी ते लावून घेणार आहे. तर आता याला मी कंपोस्ट टाकून घेतलेलं आहे, वरतून पुन्हा मातीचा लेअर देऊन छान असं हे झाड मी ते जास्वंदाचं लावून घेतलेलं आहे. आता आपण गुलाबाची रोपटीही लावून घेऊयात. ते मी ऑरेंज कलरचं एक गुलाबाचं रोपटं आणलेलं आहे, त्यालाही मी वरतून एक कंपोस्टचा लेअर दिलेला आहे आणि त्याच्यावरती थोडासा मातीचा लेअर देऊन ही रोपटं मी लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. झाडांमुळे आपल्या घरातलं वातावरण खूप छान एनर्जेटिक आणि प्रसन्न असं राहतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मी अशा पद्धतीने माझी संपूर्ण रोपटी इथे लावून घेतलेली आहे. तुम्ही बघा, ही संपूर्ण रोपटी मी माझ्या गॅलरीमध्ये ठेवून घेतलेली आहे. गॅलरी इतकी सुंदर वाटते आहे, मस्त असं चैतन्यपूर्ण वातावरण घरामध्ये निर्माण झाले आहे. खूप फ्रेश वाटतं आहे, हवाही छान खेळती राहते. आणि तुमच्याकडे अशी रोपटी असतील तर तुम्ही नक्की एक तरी झाड आपल्या घरासमोर लावा. घरातलं वातावरण खरंच खूप सुंदर राहतं. इथे मी एक जाईचं रोपटं देखील लावलेलं आहे.